संस्थापक राजा शिवछत्रपती मंडळी. छत्रपती म्हणजे मराठी मानाची अस्मिता, छत्रपती म्हणजे मूर्तिमंत पराक्रम, छत्रपती म्हणजे मराठी रियासतीला पडलेलं गुलाबी स्वप्न जाणता राजा. छत्रपतींच्या नावाचं अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नामसंकीर्तन झालं ते स्वराज्य संघाचे संस्थापक आणि विश्वविक्रमी कीर्तनकार हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर. त्याचबरोबरीनं या ठिकाणी शिवनेरी गडापासून जी पालखी या ठिकाणी पुरंदरपर्यंत मार्गस्थ होते त्या निमित्तानं या ठिकाणी अनेक शिवसैनिक या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरुवातीला सातगाव पठारच्या वतीनं, त्याचबरोबरीनं आंबेगाव तालुक्याचं प्रवेशद्वार पेठ नगरीच्या वतीनं आलेल्या सर्व शिवसैनिकांचं, शिवभक्तांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. मित्रहो, गेल्या 8 वर्षापासून या ठिकाणी हा सोहळा अखंडपणानं चालू आहे. तसं कारण राजा शिवछत्रपती म्हणजे मराठी मानाची अस्मिता. छत्रपतींच्या जीवनकार्यापासून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधल्या तरुणांना प्रेरणा मिळावी, ऊर्जा मिळावी, किंबहुना या ठिकाणी छत्रपतींच्या जीवनचरित्रापासून काहीतरी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं इतिहास निर्माण व्हावा, त्याच्यासाठी बाजीराव महाराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये हा सोहळा अखंडपणानं चालू आहे. छत्रपती म्हणजे केवळ अफजल खान वधाची कथा नाही, तर छत्रपती म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचा आमचा ऊर्जा स्रोत आहे. छत्रपतींच्या जीवनचरित्रापासून समाजाला खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीची प्रेरणा मिळावी आणि ते काम बाजीराव महाराज बांगर यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. तसं पाहिलं तर मराठी मनाच्या दृष्टीने ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे असं मला वाटतं. या ठिकाणी संख्येनं लोक कमी असतील, पण असं म्हणतात संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढ अत्यंत महत्वाची असते आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी पेठ नगरीमध्ये माननीय सरपंचांच्या हस्ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आनंदाची गोष्ट अशी, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 8 वर्षाच्या काळामध्ये सातगाव पठारामध्ये शिवचरित्र मराठी माणसाच्या मनामनापर्यंत जाऊन पोहोचलं. आजारी असताना सुद्धा या ठिकाणी दिलीप दादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या ठिकाणी हा सोहळा अखंडपणानं अशाच पद्धतीनं चालू राहावा. छत्रपतींचं जीवनचरित्र सर्वसामान्य माणसाला कळावं, ते काम बाजीराव महाराजांच्या माध्यमातून यशस्वी पद्धतीनं पार पडावं, हीच या निमित्तानं या ठिकाणी सातगाव पठारवासियांच्या वतीनं मी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सज्जन हो, माझ्या लांबलेल्या वाणीला आणि विचारांना याच ठिकाणी पूर्णविराम देतो. यानंतर जिल्हा परिषद गट या ठिकाणी माताजी शेठ पोखरकर देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आता या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचं प्रवेशद्वार या ठिकाणी सरपंचांच्या हस्ते स्वागत झालेलं आहे. मला असं वाटतं